गुड मॉर्निंग फ्रेंड्स. तर आता आपण आहोत दापोलीमध्ये, जिथे माझ्या मामाच्या मुलीचं लग्न आहे. तर आम्ही सकाळ सकाळ चाललो होतो नदीवरती. आमच्या आधी पण मावश्या वगैरे गेल्या होत्या आणि तुम्हाला तर माहीत आहे, लग्नघर म्हटलं तर घरी कपडे धुणं शक्य नाही आहे. त्यामुळे आम्हाला नदीवरती जावं लागलं. आणि त्याच्यानंतर जे पुढे जाऊन आम्ही नजारे बघितले, म्हणजे मी फर्स्ट टाईम दापोलीत 2 वेळा आले, पण मी फर्स्ट टाईम हा नजारा बघितलेला आहे. त्यामुळे असं वाटत होतं की कुठे केरळमध्ये वगैरे आलो आहे की काय, पण नाही, हे आहे आमचं गोड असं कोकण. तर इथून जी वाट जाते पुढे ती नदीवरती जाते. त्यामुळे मी पुढे दाखवू नाही शकले. ह्या नजारा बघण्याच्या नादात मी थोडंसंच व्हिडिओ बनवला. त्यानंतर आम्ही कपडे वगैरे धुतले आणि दुपारी घरी आलो. घरी आल्यानंतर जेवण झाल्यानंतर आम्ही सगळेजण असं मस्तपैकी आराम करत बसलो होतो. आणि संध्याकाळी आमचा प्लॅन ठरत होता की मस्त असं घराच्या मागच्या साईडला करवंदाची झाडं आहेत, जांभळाची झाडं आहेत किंवा काजूची झाडं आहेत, असे आहेत. तर ते आम्ही ठरवत होतो की तिथे जाऊन करवंद का होईना तोडावीत म्हणून आम्ही संध्याकाळी असं सगळेजण मिळून करवंद तोडायला गेलो. हे पाहू शकता तुम्ही, मस्त असं सगळेजण फॅमिली होती. मज्जा करत करत आम्ही इकडे वरती आलो. आणि तुम्ही बघू शकता की इथे करवंद तोडायला कोणीही काही म्हणू शकत नाही. तुम्हाला मनसोक्त किती खा, किती घेऊन जा, कोणी काही ओरडणार नाही. आणि अशी प्रत्येक जाळीवरती मस्त अशी गोड गोड करवंद होती. तर आम्ही फक्त तोडत होतो आणि खात होतो, तोडत होतो आणि खात होतो, एवढंच काम करत होतो. त्यानंतर पुढे आम्हाला काजूचं झाड दिसलं. तिथे एकदम मस्त असा गोंडस असा छोटासा काजू होता. तो माझ्या बहिणीने तोडला मस्त असा. आणि मज्जा करत करत आम्ही पुढे गेलो. त्यानंतर करवंद घेतले आणि मग घरी आलो. घरी आल्यानंतर आम्ही सर्वजण मस्त दमलेलो होतो, त्यामुळे थोडंसं बसलो, आराम केलं. इथे बघू शकता मामा मावशी असे गप्पा मारत बसलेले. आणि तुम्ही संध्याकाळचं वातावरण बघू शकता गावातलं. तर एकदम असं मस्त शांततेत, कोणाची दगदग नाही, कोणाची धावपळ नाही, कोणाचं टेन्शन नाही, असं मस्त असं वातावरण आहे. तर पाहू शकता, म्हणजे मी सांगते, तुमचं कोणतंही गाव असो, मी म्हणत नाही कोकण वगैरे असं कोणतंही गाव असू दे, तुम्ही 8-10 दिवसासाठी का होईना टेन्शन फ्रीसाठी मस्त असं गावात जा, मस्त राहा, खा प्या, एन्जॉय करा. जे काय तुमचं टेन्शन आहे ना, ते पूर्णपणे असं दूर होईल.